जयंतराव, सांग तुझ्या कितव्या बायकोचं मंगळसूत्र मी चोरलंय? दसरा मेळाव्यातून गोपीचंद पडळकर पुन्हा आक्रमक. गेल्या काही दिवसांपासून भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगल्याचं चित्र पाहायला मिळते. गोपीचंद पडळकर हे सातत्यानं जयंत पाटील यांच्यावर खालच्या शब्दात टीका करत आहेत. आज पुन्हा पडळकरांनी जयंत पाटील यांच्यावर जहरी टीका केली आहे. मला मंगळसूत्र चोर म्हणतात. जयंत पाटील यांनी सांगावं त्यांच्या कितव्या बायकोचं मंगळसूत्र मी चोरलं, अशा शब्दात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी टीका केली. गोपीचंद पडळकर यांनी त्यांच्या टीका केलेल्या विरोधकांना शायरीतून उत्तर दिले. बड़ी सी बड़ी हस्ती मीट गई मुझे मिटाने में, तेरी उम्र जाएगी मुझे मिटाने में, असं म्हणत गोपीचंद पडळकर यांनी विरोधकांवर निशाणा साधलाय. जयंत पाटील यांच्यावर देखील जहरी टीका पडळकरांनी केलेली आहे. मला मंगळसूत्र चोर म्हणतात. जयंत पाटील यांनी सांगावं मी त्यांच्या कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलंय. मंगळसूत्र चोरीच्या आरोपावरून जयंत पाटील पडळकर यांची पुन्हा एकदा यांच्यावर टीका झाली आहे. आज जिल्ह्यामधलं वातावरण तुम्ही बघताय, बरीच लोक माझ्या विरोधामध्ये भूमिका घेत आहेत. त्यांच्यासाठी मला एक डायलॉग सांगायचा आहे. अरे बड़ी से बड़ी हस्ती मिट गई मुझे झुकाने में बेटा, अरे बड़ी से बड़ी हस्ती मिट गई मुझे झुकाने में बेटा, तू कोशिश भी मत करना तेरी उम्र जाएगी मुझे गिराने में. अरे तुम्ही सगळेजण गोपीचंदला टार्गेट करताय. गोपीचंदला टार्गेट करण्याचं कारण काय आहे? त्यांना माहित आहे हा लोकांना जागा करतोय, हे त्यांचं सगळ्यात मोठं दुखणं आहे. त्याचं मला लोकांना सगळं समजून सांगते आणि लोक आम्हाला नमस्कार करायची बंद करते. लोक आम्हाला बोकडं कापायची, घरी जेवायला बोलवायची बंद केलं. गावात बॅनर लोक लावायची ते लोकांनी बंद केलं. हे यांचं सगळ्यात मोठं दुखणं आहे. माझी लढाई प्रस्थापितांच्या विरोधातली लढाई आहे. ज्यांनी कारखाने ढापले त्यांच्या विरोधातली आहे. अरे तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता, तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता. जयंतरावला माझा सवाल आहे, तुझ्या कितव्या नंबरच्या बायकोचं मंगळसूत्र मी चोरलं सांग लोकांना. बरोबर ना? तुम्ही या जिल्ह्याची परिस्थिती बघा. अरे या जिल्ह्यामध्ये खूप लोकांनी काम केलंय. क्रांतिसिंह नाना पाटलांनी काम केलंय, एक स्मारक नाही. क्रांतीवीर नागनाथांना नाईकवडींनी काम केलं, एक स्मारक नाही. अण्णाभाऊ साठेंनी इतकी मोठी क्रांती केली, 1.5 दिवस शिकलेला माणूस वाळवा तालुक्यातला, कुठं स्मारक नाही. हे सगळं बघा. कर्मवीर भाऊराव पाटील जैन समाजाचा माणूस, आणि या महाराष्ट्रातल्या बहुजनांना मोफत शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून त्यांनी स्वतःचं आयुष्य खपून घेतला. अरे कर्मवीर भाऊराव पाटलांच्या मुळे अख्खा महाराष्ट्र उभा आहे. परंतु या जिल्ह्यातल्या प्रस्थापितांना कर्मवीर भाऊराव पाटलांचं आयतवडे गावात सुद्धा स्मारक करावं वाटलं नाही. ही माझी भूमिका आहे. तुमचे कुणाकुणाचे घरातले लोक म्हणजेच जिल्हा म्हणजेच महाराष्ट्र या गोष्टी मी मानत नाही. त्यांना वाटतं मी चुकीचं बोलतोय. म्हणे गोपीचंद पडळकरचे संस्कार खराब आहेत. जर प्रस्थापितांनो तुम्हाला वाटत असेल गोपीचंद पडळकरचे संस्कार खराब आहेत, याची मला फिकीर नाही आहे. तुम्हाला काही वाटू दे, त्याचं मला घेणं देणं नाही आहे. त्याचं मला घेणं देणं नाही आहे. अरे हम जमाने का ख्याल नहीं रखते, हम जमाने का ख्याल नहीं रखते. जा जमीर न माने वह सलाम नहीं करते. गोपीचंद पडळकर झुकत नाही, हे यांचं सगळ्यात मोठं दुखणं आहे. अरे पण मी विषय मांडतोय त्याच्यावरती बोला ना. मी जे विषय मांडले त्याच्यावरती चर्चा करा ना. मी काय म्हणतोय, महाकाली साखर कारखाना ज्याचं 110 कोटी कर्ज होतं आणि बँकेनं ती विक्री करायला परवानगी दिली, त्यातली 60 एकर जमीन विका आणि ते कर्ज भरा. 30 लाख रुपये दरानं त्यांनी ठरवली. त्या पोरानं, माळ्याची लिंगायताची पोर आहे, त्यांनी 15 कोटी रुपये बँकेकडे भरले. आता उद्या जरी बँकेनं सांगितलं तर 35 कोटी रुपये त्यांची भरायची तयारी आहे. मग तुम्ही तो कारखान्याची जमीन का विकू देत नाही? कारण तुम्हाला अख्खा कारखाना ढापायचा आहे 279 एकराचा. 30 लाखानं दर काढलाय म्हणजे विचार करा.
कोर्टानं परवानगी दिली, तुम्ही 60 एकर विका. 60 एकरात कारखाना जिवंत राहतोय. 220 एकर जमीन कारखान्याकडे राहते, कारखाना शिल्लक राहतोय. जयंत म्हणतोय नाही, मला अख्खा ढापायचा आहे. माझ्या जतचा कारखाना, अरे दुष्काळातला कारखाना, 280 एकरातला, तिथल्या माझ्या आया बहिणीनं गळ्यातलं कुडूक मुडूक मोडून शरण मेंढर विकून सभासदाची फी भरली आणि नुसत्या 40 कोटी मध्ये हा कारखाना ढापला. 280 एकर जमीन आहे आणि तिथं 10 लाख रुपयाचा दर आहे. मित्रांनो, 280 गुणुले गुंठे करा आणि गुणुले 10 लाख करा आणि मग मंगळसूत्र चोर भरा. तुम्ही म्हणताय माझ्यावरती खोटं आरोप करून, तुम्ही तर लगा अख्खे कारखाने ढापता. हा, माझ्यावरती मंगळसूत्र चोरीची तुम्ही केस घातली, तुमचा धंदा तो आहे ना. दुसरं तुम्ही काय करू शकता? तुम्ही लढू शकत नाही. तुम्ही पोलिसांना पुढे करू शकता. तुम्ही काय करू शकता? तहसीलदारांना पुढे करू शकता. तुम्ही काय करू शकता? तुम्ही तलाट्याला पुढे करू शकता. गोपीचंद असं नाही. गोपीचंद तलाट्याला पुढे करत नाही, एसपी ला पुढे करत नाही, कलेक्टरला पुढे करत नाही, तहसीलदारला पुढे करत नाही. मी सुभेदार मल्हाररावची औलाद आहे, मी समोर लढतो. समोर लढतो, मागे वार करणं माझा स्वभाव नाही. तुम्ही मला किती पण बदनाम करण्याचा प्रयत्न करा, त्याचा मला फरक पडत नाही. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, सांगली.